नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ आपण 70 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भ्राकरा नांगल हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? भ्राकरा नांगल हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सतलज नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, भारतामध्ये सर्वात जास्त कोळसा खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडतो? भारतामध्ये सर्वात जास्त कोळसा खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दामोदर नदी खोरे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे खालीलपैकी कशामुळे होतात? पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे खालीलपैकी कशामुळे होतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पृथ्वीच्या परिवलनामुळे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, क्षेत्रफळानुसार भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनामधून सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 राष्ट्रीय युवक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? राष्ट्रीय युवक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 12 जानेवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मानस हे राष्ट्रीय अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मानस हे राष्ट्रीय अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारतामधले सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे? भारतामधले सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते शिखर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कांचनगंगा शिखर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 नांदेड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? नांदेड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 कापसाचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? कापसाचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDCची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? MIDC यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1962 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 देहू व आळंदी ही वारकरी संप्रदायाची तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत? देहू व आळंदी ही वारकरी संप्रदायाची तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इंद्रायणी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 कृष्णा काठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? कृष्णा काठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्रामधला अणु संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रामध्ये अणु संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तारापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 14 रोजगार हमी योजना सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली होती? भारतामध्ये सर्वात प्रथम रोजगार हमी योजना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 15 रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा खालीलपैकी कोणत्या वर्षी जाहीर केलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1932 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 सध्या भारताचे उपराष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत? सध्या भारताचे उपराष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जगदीप धनखड या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 17 विधान परिषद प्रत्येक सभासदाचा कार्यकाळ खालीलपैकी किती वर्षांचा असतो? विधान परिषद यांचा प्रत्येक सभासदाचा कार्यकाळ हा खालीलपैकी किती वर्षांचा असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एकूण 6 वर्ष कार्यकाळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 वित्त आयोगाची नेमणूक खालीलपैकी किती वर्षांसाठी होते? वित्त आयोगांची नेमणूक खालीलपैकी किती वर्षांसाठी होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 5 वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 देशामधले पहिले निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण होते? देशामधले पहिले निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सुकुमार सेन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खेडेगावामध्ये जन्म आणि मृत्यूची नोंद खालीलपैकी कोण ठेवतो? खेडेगावामध्ये जन्म व मृत्यूंची नोंद खालीलपैकी कोण ठेवतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ग्रामसेवक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सावित्रीबाई फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पोलिओ हा रोग खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे? पोलिओ हा रोग खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विषाणूमुळे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणता संगणकाचा गुणधर्म नाही? खालीलपैकी कोणता एक गुणधर्म हा संगणकाचा गुणधर्म नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विचार करण्याची शक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 PHC आपल्या ठिकाणी योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे. PHCचं आपल्या ठिकाणी योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रायमरी हेल्थ सेंटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 लोखंडाची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? लोखंडाची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 Fe या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रामध्ये एकमेव कॉफीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? महाराष्ट्र राज्यामध्ये एकमेव कॉफीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चिखलदरा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कॉफीच्या उत्पादनामध्ये जगामध्ये प्रथम क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता आहे? कॉफीच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता देश आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ब्राझील देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सज्जनगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सज्जनगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 राज्य फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र हे देशामधले खालीलपैकी कितवं राज्य आहे? राज्य फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र हे देशामधले खालीलपैकी कितवे राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पहिले राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारताचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? भारताचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अहमदाबाद शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न पहिला आहे TB या रोगाचं संक्षिप्त रूप खालीलपैकी कोणतं आहे? TB या रोगाचं आपल्या ठिकाणी संक्षिप्त रूप ओळखायचं आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 TB म्हणजे क्षयरोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 उठा जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश खालीलपैकी कोणी दिला होता? उठा जागे व्हा ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश खालीलपैकी कोणी दिला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्वामी विवेकानंद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 चित्रकूट धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? चित्रकूट हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 इंद्रावती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 गावामध्ये जन्म मृत्यू विवाह इत्यादीची नोंद खालीलपैकी कोणता कर्मचारी ठेवत असतो? गावामध्ये जन्म मृत्यू विवाह यांची नोंद खालीलपैकी कोणता कर्मचारी हा ठेवत असतो?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ग्रामसेवक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 नागपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? नागपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नाग नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्र राज्याची स्थापना खालीलपैकी कधी झाली? महाराष्ट्र राज्याची स्थापना खालीलपैकी कधी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1 मे सन 1960 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 जिना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? जिना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 ताडोबा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ताडोबा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यमुना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 कावीळ हा रोग मानवी शरीरामधील खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? कावीळ हा रोग मानवी अवयवाशी खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यकृत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारतीय संविधान खालीलपैकी कोणत्या दिवशी अंमलात आले होते? भारतीय संविधान खालीलपैकी कोणत्या दिवशी अंमलात आले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 26 जानेवारी सन 1950 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी खालीलपैकी किती वेळ लागतो? सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी खालीलपैकी किती वेळ लागतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 8 मिनिटे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोयना जलविद्युत प्रकल्प या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्र राज्य वन विभागाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्य वन विभागाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 रक्तदाब वाढल्याने खालीलपैकी कोणती स्थितीही निर्माण होते? रक्तदाब वाढल्याने खालीलपैकी कोणती स्थितीही निर्माण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 धमनी काठिण्यता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मिझी ही खालीलपैकी कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? मिझी ही खालीलपैकी कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 पाके-पागा हा महोत्सव खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पाके-पागा हा महोत्सव खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 तपगिरी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तपगिरी क्रांती खालीलपैकी कशाच्या उत्पादनाशी संबंधीची क्रांती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चामडे उत्पादन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 क्षयाचे जंतू यांचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? क्षयाचे जंतू यांचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रॉबर्ट कॉक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भूमिगत पाणी प्रदूषण करणारे अजैविक प्रदूषक खालीलपैकी कोणते? भूमिगत पाणी प्रदूषण करणारे खालीलपैकी कोणते अजैविक प्रदूषक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आर्सेनिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 बेडसा हे गुंफा मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बेडसा हे गुंफा मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कहलगाव औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कहलगाव औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बिहार राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्र सरकारने खालीलपैकी कोणत्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून दर्जा हा दिलेला आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ब्लू मॉर्गॉन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 आनेर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आनेर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 धुळे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 राष्ट्रीय बालिका दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय बालिका दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 24 जानेवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 संयुक्त राष्ट्र संघटना यांची स्थापना खालीलपैकी कधी झालेली आहे? संयुक्त राष्ट्र संघटना यांची स्थापना खालीलपैकी कधी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 24 ऑक्टोबर सन 1945 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 द 3 मिस्टेक ऑफ लाईफ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? द 3 मिस्टेक्स ऑफ लाईफ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चेतन भगत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पलामू हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पलामू हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 झारखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट या संस्थेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट या संस्थेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रोम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 तिरुचिरापल्ली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तिरुचिरापल्ली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कावेरी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी कार्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू केले होते? ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी कार्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 कविता राऊत खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंध आहेत? कविता राऊत या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंध आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक धावपट्टू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हेग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 आल्फ्रेड नोबेल यांनी खालीलपैकी कशाचा आविष्कार केला होता? आल्फ्रेड नोबेल यांनी खालीलपैकी कशाचा आविष्कार केला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 डायनामाइट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक खालीलपैकी कोण होते? महाराष्ट्र राज्याचे आद्य क्रांतिकारक खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वासुदेव बळवंत फडके या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 हरित क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे? हरित क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अन्नधान्य उत्पादन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी खालीलपैकी कोणत्या आयोगासमोर केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हंटर आयोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 एस अगेन्स्ट ऑड हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? एस अगेन्स्ट ऑड हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सानिया मिर्झा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? आर्य समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.